2998 2999 200300 वहिनी आले रे आले. घे रे बाबा घे. चहा झाला का ग? हो दूध आलं की देते. तोपर्यंत मी उरलेल्या चपात्यांचं उरकून घेते. हा आई मी विसरले, मी ओमकारला जेवायला बोलवलंय. अगं असं कसं विसरलीस तू? मी त्याला म्हणलं मी पुरणपोळ्या करते म्हणून. आई पुरण उरलंय ना? एक गोळा आहे बघ, मी बघते. आई एवढंच आहे. अगं काय करायचं? मी थोडीशी चण्याची डाळ भिजवू का? हो चालेल. चालेल. हळू सावकाश. अगं नाहीये. आता काय करूया? या पूर्णात एक पोळी होईल ना? होईल होईल, मी करते ओंकार पुरती. हा चालेल. वहिनी दूध. हा आले आले. ऐका ना, हा. उद्यापासून दूध नको. बर. म्हणजे लागलं तर येऊ आम्ही दुकानावर. चाल मग हे आज एकच बस. बरोबर. वहिनी हा काय भाऊजी? मला नको आचा. का? ते छातीत ना जळजळल्यासारखं होतंय. बहुतेक ऍसिडिटीचा त्रास होतोय. अहो मग ऍसिडिटी साठी काही घेतलं का? थांबा धण्या जिराचं पाणी करून देते. नाही नाही नको नको, आता बरं आहे. चहा प्यायल्यानंतर परत वाढायला नको ना. भाऊजी काय करताय तुम्ही? काटकसर. काय? ते फुल पॅन्ट घालत नाही ना मी, पडूनच असतात घरी. मग गंमत करतोय. दाखवतो तुम्हाला नंतर. बोलू माझ्या नोकरीचं काही बोलली नाहीस ना? अशी कशी बोलेन मी? मग एवढी काटकसर कशाला करतोय हा? मला थोडासा चहा आणि चपाती अर्धीच दे. हो दादा. का रे? अरे हल्ली ना भूक जरा कमीच झालीये. दादा. सुमन काय हो? खाली बस. तू बोललीस का दादाला चिन्याबद्दल? शाऊ मी कशाला काय बोलू? वहिनी. हा भाऊ. वहिनी हे बघा, मी या फुल पॅन्टच्या ना 2 हाफ पॅन्ट बनवल्या. हे बघा ना बघा ना बघा. हे बघा. हा हे बघा, मी तुम्हाला घालून दाखवतो. हे बघा कशा सुटसुटीत वाटतायत बघा. काहीतरी गडबड झाली वाटतं. ते हे म्हणजे एकच धड पॅन्ट होती तुमच्याजवळ, तिचाही सत्यानाश केला. आता काय घालणार? मी बघतो, काहीतरी करतो. तू काही काळजी करू नको. थांबा. कसली घाई होती तुम्हाला? कापायच्या आधी एकदा विचारायचं तरी. अरे काटकसर करतोय ना मी. एका पॅन्टच्या 2 हाफ पॅन्ट करत होतो ना. तू बघून गेलीस ना. मला काय माहिती तुम्ही काय करणार होता ते. अरे हातात कैची आणि समोर फुल पॅन्ट ठेवलेला माणूस दुसरं काय करणार? मला नाही कळत. भाऊजी सुमन कशाला भरल्या घरात वाद घालताय? जी झालं ते झालं. बरोबर आहे वहिनी तुमचं बोलणं. नाही यांच्याकडून कधी काही अपेक्षाच करता येत नाही. तू रडू नको सुमन. वहिनी बरोबर बोलतायत. तू बोल नको माझ्या पुढे, आधी सांगतोय. भाऊजी थांबा ना. सुमन पॅन्ट शिवून दे ना भाऊजींची. काय त्यात? वहिनी आता हे करत बसले तर स्वयंपाकाचं कधी बघू? अजून भाजी पण व्हायची आहे. अगं काकी ते मी बघते.
तू दे त्याला शिवून. स्वीटू, मला भात नकोय. हा मलाही नकोय. मलाही नकोय. मोहित, यस मॅम. आजचा पण स्पीड नाहीये तुझा. यस मॅम. माझ्या स्पीडने धावता येत नसेल ना तर घरी जायचं. सॉरी मॅम. मॅम 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 पण मला एक कळत नाहीये, तुम्हाला एवढे एक्सरसाइज करायची गरज काय? मॅम खरं सांगू का मॅम, कालच्या पार्टीमध्ये ना तुम्ही काय स्टनिंग दिसत होतात मॅम. इज इट? हो तर म्हणजे कालच्या पार्टीमधल्या सगळ्या मुली एकीकडे आणि तुम्ही एकीकडे. क्लास अपार्ट. याचा अर्थ काल पार्टीत तू डोळे आणि कान उघडे ठेवून फिरत होता. येस मॅम. गुड, व्हेरी गुड. असंच काम करत जा, म्हणजे प्रमोशनचा विचार करू यावर. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू मॅम. मला फक्त प्रमोशन नकोय, मला ह्या कंपनीचा COO व्हायचं आहे. येस मॅम. येस मॅम. पुढे कुठला इव्हेंटची गेस्ट लिस्ट माझ्याकडून फायनल करून घ्यायची. येस मॅम. कोण भिकारी लोक आली होती पार्टीमध्ये. दॅट फॅट गर्ल अँड हर मॉम. काय कपडे घातले होते त्यांनी, ती साडी, ती कापडी पिशवी. आपल्या घरच्या टॉयलेटची पाय पुसणे सुद्धा ह्याच्यापेक्षा खूप चांगली असतात. गेट पाशी तू होतास ना? येस मॅम. मी त्यांना अडवायलाच गेलो होतो मॅम, पण ते आपल्या मोठ्या मॅडमच्या गेस्ट होत्या ना, मग आणि स्वतः ओम सर त्यांना रिसीव्ह करायला आले होते. ओम इज सच अ नेव बॉय. कोणाशी कसं वागायचं, कसं बोलायचं काहीही कळत नाही. आणि सर खूप साधे आहेत मॅम. आणि त्याचाच लोक गैरफायदा घेतात. Have to make sure he gets busy before it's too late. Have you lost it, Rocky? Extremely sorry, baby. लागलं नाही ना मॅम. Mind your own business. I think I'm done for the day. Stupid mobile. येस मॅम. Idiots. Rocky. Good morning, everybody. गुड मॉर्निंग बेबी. गुड मॉर्निंग बेटा. Good morning. So, सगळ्यांनी आज पोटभर ब्रेकफास्ट करायचा. ओके? येस बेबी. You know, आज खास सगळ्यांसाठी matcha टी बनवलाय. वाव. So let's start. But before we start, मला कालच्या पार्टीतले गुफअप्स डिस्कस करायचे. गुफअप्स ना मस्त झाले होते, एकदम टेस्टी. मी तर भरपूर खाल्ले गुफअप्स. डॅड, गुफअप्स म्हणजे गोंधळ, झालेल्या चुका. मग त्या मिसेस खानविलकरांमुळे झाल्या असतील, आपण नंतर डिस्कस करूया. त्यांचा काही संबंध नाहीये इथे. सगळ्यांकडून चुका झाल्यात आणि मला बोलायचंय त्याच्याविषयी. फर्स्ट यू. डॅड, पास्ताचे 3 सर्विंग्स खाल्लेत तुम्ही. मी 3. आणि रॉकी, तू पुरणपोळ्या कधीही न बघितल्यासारख्या खात होतास. ऑलमोस्ट 24 पुरणपोळ्या खाल्ल्यास तू. 2 डझन भस्म झाल्यासारख्या. अगं भस्म नाही ग तायडे, भस्म्या रोग. भस्म्या अगं तो रोग असतो बरं का माणसाला ना, असं सारखं. इट्स ओके. आलेल्या प्रत्येक गेस्ट बरोबर जेवत होतीस तू. पुरणपोळीच्या काउंटरच्या आजूबाजूला बागडत होतीस आणि समोरच्याला आग्रह करताना तू खात होतीस, हादडत होतीस. नाही नाही ग तायडे, म्हणजे मी सगळ्यांना आग्रह करत होते, तेही मला आग्रह करत होते. मग त्यांचा आग्रह कसा मोडवायचा, थोडं थोडं खाल्लं. पार्टी कोणी दिली होती? आपण. मग आग्रह कोणी करणं अपेक्षित आहे? आपणच. एक्झॅक्टली. मग लोकांनी आग्रह केल्यावर तू काय हादडत होतीस पुरणपोळ्या? कालच्या पार्टीत लाज आणलीस तू. इट वॉज व्हेरी एम्बॅरेसिंग. एनिवे, द पॉइंट इज, कालच्या पार्टीत आपण घेतलेल्या एक्स्ट्रा कॅलरीज विसरून चालणार नाही. सो दिस होल वीक आपल्या ब्रेकफास्ट मध्ये फक्त हा matcha टी आणि स्प्राउट्स असणार आहेत.
सो हा अख्खा वीक लाईट लंच, लाइटेस्ट डिनर. इज दॅट क्लिअर? Yes, baby. येस बेटा. अरे हे कशाला? सगळ्यांना स्प्राउट्स आहेत ना, मलाही स्प्राउट्स चालतील. ओम, कालच्या पार्टीत तुझी खूप धावपळ चालू होती. तू नीट जेवला नाहीस, म्हणून खास तुझ्यासाठी इडलीचा ब्रेकफास्ट. खाऊन घे. इडली आणि स्प्राउट्स दोन्ही सारखेच असतात ना. बोथ आर हेल्दी. ऑफकोर्स. म्हणून पुढच्या वीक पासून तुम्हाला मिळतील इडल्या. आज फक्त हेच खायचं. आणि आज इडल्या फक्त होम साठीच बनवल्या. डॅड तुम्हाला हवं तर तुम्ही घ्या. हे घ्या. नकोय त्यांना. ताई, सगळे जे खातायत ते मलाही चालेल. तसंही मला फार भूक नाहीये. का बाहेर काय खाणार आहे? बर्गर का समोसा? ते नलमाशीच्या मुलीने पुरणपोळी खायला बोलवलं ना. मॉम, काय झालं तुला? मॉम, पोटात कळाली का? पोटात कळाली. नाही पाणी वगैरे काही नको. तायडे, तुझं बरोबर आहे ग. माझं चुकलं. मी खूप खाल्लं ग. इतकं खायला नको होतं. आता अपचन झालंय मला. एक्झॅक्टली. बघितलं ना ओव्हर इटिंग मुळे काय होतं. आय कॉल अप डॉक्टर शाह. नाही नको. डॉक्टरांना फोन करू नकोस तू तायडे. मला माहितीये या अपचनावर एक काढा घेतला ना की बरं वाटतं. अंबरनाथला ना खूप चांगले वैद्य आहेत. मी त्यांच्याकडे काढा घेते आणि बरी होते. आणि तुला सांगते ना लगेच. ओंकार नेईल मला. नेशील ना? हा. काय बघतोयस तू? तू एकटाच पुरणपोळ्या खाणार आहेस का? नाही. हो. चल नेतो. चक्कर पण येते का थोडीशी? आली चालेल. डॉक्टर, काय ग, किती खाल्लंस? गुडघ्याजवळ जरा असं फुगीर वाटते ना. तिथे शिवण आहे ना. कापायच्या आधी विचार करायचा. बस ना, किती बोलशील. कळलं ना मला तू शिवलंस ते. आता माझा मी बघेन. हो, काय करताय? थांब ग. स्टाईल. पिटू, कशी वाटते स्टाईल? मस्त. वहिनी. हा, येतो हा जरा फेरफटका मारून. अहो, तू गप ग. मनोज किराणावाल्याचा पोऱ्या हा बहुतेक बिलाचे पैसे घ्यायला आलाय. ओ सायकल वाले, कुठे गेले घरातले? घरात कुणी नाहीये रे बाबा. सगळे गावी गेलेत. गावी गेले? कधी येणार? कधी? बहुतेक येणारच नाहीत. काय? येणारच नाहीत? मालकाला काय उत्तर देऊ? शरद, ए शरद, ए ए ए शरद, ए शरद.
कडी कोणी लावली? दादा माहित नाही. हे काय बिल? अहो 2 महिने झाले बिल दिलं नाही अजून. सेट ओरडतायत तिकडे. हो हो हो. अहो हे गेल्या महिन्याचं बिल आहे. द्यायचंय ना ते. हो म्हणजे देणारच होते मी पण मालकाला सांग मी त्यांना येऊन भेटतो म्हणून. नक्की? हा हो बघा. हो. नलू, दर महिन्याला एवढा खर्च नाही परवडायचा ग. हो खर्च थोडा कमी करायला हवा. महागाई वाढत चालली आहे आणि दोन्ही वेळेला जेवलंच पाहिजे असं काही नाहीये. हं? आणि बघ, आजपासून रात्रीचं मला काही नको. अहो सकाळी पोटभर जेवतोय ना. हे बरोबर आहे तुमचं पण आज ओमकारला जेवायला बोलवलं त्याच्या पुरतं करते बाकी आम्ही थोडं थोडं खाऊन राहू. दादा डबा. दादा तुम्ही कुठे चाललाय? माझी काळजी करू नकोस. दादा येतो. आई साळवी, तुम्ही इथे? हा, ते जिग्नेश शेटना भेटायला आलो होतो. राणी, तुम्हाला माहिती आहे ना मला नोकरीची किती गरज आहे. नाही 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 नाही, हे माणूस कडून आपल्याला फायदा नाही होत. त्याला काढू नका, काढू टाका. अरे चल ये तू आता, फोन ठेव ना. चल. हा शेठजी, जरा बोलायचं होतं. हे राणे, मी तुला सांगितलं होतं ना ही मला परत नाही दिसायला पाहिजे. कसाला आलाय? शेठ ते अचानक आले. शेठजी, त्या दिवशी खरं म्हणजे मी घरी जायला नको होतं पण मी गेलो. माझ्या खरंच चूक झाली. ते माझी एकुलती एक मुलगी ना, तिला बघण्याचा कार्यक्रम होता. पण यापुढे खरंच असं होणार नाही. 25 वर्षात असं कधी घडलं नाही. मी कधी साधी एक सिकलीव घेतली नाही, कधी खाडा केला नाही. हवं तर तुम्ही तुमच्या साहेबांना विचारा ना. शेठजी, ओ शेठजी, माझा ऐका. शेठजी, मला खरंच खूप गरज आहे नोकरीची. अहो, घरी मी एकटा कमवणार आहे. 6 माणसांचं कुटुंब आहे आणि तुम्ही मला काय आज ओळखत नाही. तुम्ही शेठजी बरोबर यायचं बघा लहान असताना. मग माझ्या खुर्चीवर बसायचा, मी तुम्हाला चॉकलेट द्यायचो. फुकटची नाती नाही जोडायची, समजला? स्वतःला सीनियर मानतोय क्या? खुद को सीनियर समझता है? चॉकलेट चॉकलेट चॉकलेट, क्या पगार नहीं लेता था क्या? उस दिन मुंह उठा के चला गया था ना, तो आता कसाला आलाय? ए लायकीच राहायचं. साहेब, मी लायकीतच आहे. साहेब, मला फक्त एक संधी द्या. मला फक्त एक संधी द्या. साहेब असं करू नका हो. घरी मी एकटा कमवणार आहे. मी जर घरी पैसे नाही नेले तर ते नाही. ऐक, मला तुझ्यासारखे म्हातारे नाही पाहिजे. मला यंग ब्लड पाहिजे, यंग ब्लड. हा हे राणे, ही मला दिसायला नाही पाहिजे, नाहीतर तुझी नोकरी गेली. हा चल निघ. शेठजी असं करू नका. शेठजी असं करू नका. शेठजी, नलूला फोन लाव ना. हा हॅलो. हॅलो.
हा बोल ग शकू. काय ग शहाणे, माझ्या लेकाला एकट्याला बोलवतेस जेवायला? हा, मैत्रिणीला विसरलीस तू? अगं नाही तसं नाही ग, ते मी येते तुझ्याकडे जेवायला. किती वर्षात तुझ्या हातचं जेवले नाहीये मी नलू. तुझ्या हातच्या अळूवड्या खायच्यात मला, आणि तुझ्या आईच्या हातच्या बटाट्याच्या काचऱ्या होत्या ना, तशाच कर. चटणी कोशिंबीर सगळं पोट भर जेवणार आहे मी. आणि स्वीटूच्या हातच्या पुरणपोळ्या सुद्धा. हो पुरणपोळी